नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी. आजचा विषय असा आहे की गौराईपाड्यामध्ये राज इंडस्ट्री करून आहे. त्या राज इंडस्ट्रीमध्ये ब्लेस इंडस्ट्री करून इंडस्ट्री आहे. त्या ब्लेस इंडस्ट्रीला चारही बाजूने ओपन स्पेस कव्हर केलेला आहे. ओपन स्पेस आणि आता काही कंपन्यांचं ओपन स्पेस कव्हर करायचं काम सुरू आहे. मग महानगरपालिका सगळीकडे जे गाजावाजा करते, अनधिकृत बांधकामं थांबली आहेत, अनधिकृत बांधकामं थांबली. मग या ब्लेस इंडस्ट्रीचे महानगरपालिकेला हप्ते येतात का? की महानगरपालिका त्या ब्लेस इंडस्ट्रीच्या जीवावर अधिकारी उडतायत. आता जे धडाडीचे अधिकारी आयुक्त आलेत, सहाय्यक आयुक्त आलेत, विक्टर डिसोजा साहेबांना माझी एवढीच विनंती आहे की पहिले ते राज इंडस्ट्रीमधली ब्लेस इंडस्ट्री जी आहे त्या ब्लेस इंडस्ट्रीवरती जाऊन जेवढं ओपन स्पेस कव्हर केलं तेवढं सगळ्यांवरती कारवाई करा. कारण की इथे महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान ह्या इंडस्ट्री करत आहे आणि ओपन स्पेस कव्हर करून अग्निशमन यंत्रणेला सुद्धा, अग्निशमन यंत्रणेची एनओसी यांना कशी भेटली जाते हे पण मला समजत नाहीये. तिकडचे अधिकारी, अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी पण हप्ते घेऊन झोपलेले आहेत का? माझी तिकडचे जे सहाय्यक आयुक्त आहेत विक्टर डिसोजा आणि इंजिनियर विकास, ह्या दोघांना विनंती आहे की लवकरात लवकर तिकडे जावा आणि त्याच्यावरती आपला जेसीबी, महानगरपालिकेचा जेसीबी घेऊन जावा आणि त्वरित कारवाई करा. जय महाराष्ट्र.